नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जे काही राईस प्रोडक्शन आहे, तांदूळ उत्पादन आहे, त्याच्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे इन द कॅटेगरी ऑफ राईस प्रोडक्शन. बरोबर, तर राईस प्रोडक्शन मध्ये या ठिकाणी चीन या देशाला मागे टाकत भारत हा अव्वल स्थानी आलेला आहे. चीन हा 2 नंबरवरती आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यातील नागौरी अश्वगंधाला जीआय टॅगचं सर्टिफिकेशन या ठिकाणी मिळालेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान राज्यातील हा एक प्रोडक्ट आहे नागौरी अश्वगंधा. बरोबर, तर याला या ठिकाणी नुकतच जीआय टॅग या ठिकाणी मिळालेला आहे. हे जे काही जीआय टॅग असतात याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जात असतात आणि या जीआय टॅगवरती जे काही 2025 मध्ये जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या राज्यांचे, त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी मी माहिती पीडीएफ मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. पीडीएफ मध्ये तुम्ही पेज क्रमांक 115 ओपन करा. त्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचे जीआय टॅग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. प्रत्येक राज्यातील वेगवेगळे जे काही जीआय टॅग आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आपली ही जी काही पीडीएफ आहे ऑलरेडी लॉन्च झाली आहे. ही पीडीएफ जर तुम्हाला घ्यायची असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा. हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. ठीक आहे, ही जी काही पीडीएफ आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो आपल्या यूट्यूब चॅनलमधून आणि या पीडीएफ मधून बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. DRDOने विकसित केलेल्या जलशुद्धीकरण प्रणालीचे नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वदेश. काय नाव आहे? तर स्वदेश असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो DRDOने विकसित केलेल्या जलशुद्धीकरण प्रणालीचं नाव आहे. पहा, अशा प्रकारचं हे काय आहे तर या ठिकाणी स्वदेश नावाचं जे काय या ठिकाणी सिस्टीम आहे, प्रणाली आहे. वीज असो किंवा नसो, पायाभूत सुविधा असो किंवा नसो, हे काय करतं तर समुद्राचं पाणी आणि खारं पाणी सुरक्षित पिण्याच्या पाण्यामध्ये या ठिकाणी रूपांतरित करू शकतं, एवढी याची कॅपेबिलिटी आहे. आणि अशा प्रकारचं जे काही प्रणाली आहे, सिस्टीम आहे, ती या ठिकाणी DRDOने विकसित केलेलं आहे. बरोबर, या ठिकाणी DRDOचे हे मशीन आहे कन्वर्ट सी वॉटर टू वॉटर. बरोबर कणी, म्हणजे अक्षरशः समुद्राचं पाणी देखील पिण्याच्या लायक असलेल्या पाण्यामध्ये या ठिकाणी कन्वर्ट करण्याची कॅपेबिलिटी आहे या डिव्हाइसची, या मशीनची. कोणी विकसित केलं आहे? DRDOने. फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि याला रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री असते डिफेन्स मिनिस्ट्री. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. याला या ठिकाणी अधोरेखित करून ठेवा. 70 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणतं ठरलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुरत हे शहर. सुरत कुठे आलं तर गुजरातमध्ये आलं. तर गुजरातमधील सुरत हे शहर भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे म्हणजे मेगा सिटी असलेलं जे काही शहर आहे ते झोपडपट्टी मुक्त या ठिकाणी शहर या ठिकाणी होणार आहे. बरोबर, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जर तुम्हाला असं विचारलं पहिलं अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर कोणतं आहे तर तेव्हा योग्य उत्तर आहे चंदीगड. परंतु तुम्हाला जर असं विचारलं पहिलं या ठिकाणी 70 लाखापेक्षा जास्त किंवा जास्त लोकसंख्या असलेलं भारताचं पहिलं झोपडपट्टी मुक्त शहर कोणतं आहे तर तेव्हा योग्य उत्तर आहे सुरत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या ज्या काही प्रथम घटना घडल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प मोरोक्कोमध्ये. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनो राष्ट्रीय उद्यान.
पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्क, पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये, पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 मध्य प्रदेशमध्ये, पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये, पहिले PPP मेडिकल कॉलेज या ठिकाणी उघडण्यात आलं मध्य प्रदेशमध्ये, पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं तर वोक्सेल ग्राइड्स कंपनीने बेंगलोर या ठिकाणी विकसित केला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, जानेवारी 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत म्हणजेच RBI सोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दिल्ली सरकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा RBI चा फुल फॉर्म काय आहे, RBI ची स्थापना केव्हा झाली आणि RBI चे वर्तमानमधील गव्हर्नर कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशाने अलीकडेच लौदी नावाची एक नवीन प्रगत युद्ध नौका तैनात करून आपली नौदल शक्ती मजबूत केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, चीन. माफ करा, पर्याय क्रमांक D, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने अलीकडेच लौदी नावाची एक नवीन प्रगत युद्ध नौका तैनात करून त्यांची जी काही नौदल शक्ती आहे ती अजून या ठिकाणी काय केलेली आहे, मजबूत केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या युद्ध नौकेमध्ये नवीन प्रणाली व कार्यपद्धती असून हवाई संरक्षण व समुद्रावरील आक्रमण क्षमता या ठिकाणी वाढली आहे. हे चीनच्या आधुनिक आणि नेटवर्क केंद्रित नौदलावर दिलेल्या भरचे या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. तर चीन या देशाने लौदी नावाची या ठिकाणी एक नवीन प्रगत युद्ध नौका तैनात ऑलरेडी या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 9 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. लक्षात घ्या हा दिवस का महत्वाचा आहे, कोणत्या उद्देशाने साजरा करण्यात येतो याच्याबद्दल 2 पॉइंट लिहून घ्या. हा भारताच्या विकासामध्ये परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1915 मध्ये आपले महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून या ठिकाणी भारतामध्ये परतले होते. 2003 पासून दरवर्षी साजरा होत असतो हा दिवस, परंतु 2015 पासून तो द्वैवार्षिक म्हणजेच दर 2 वर्षांनी साजरा केला जात असतो. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर 9 जानेवारीला दरवर्षी आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मा साहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने कोणत्या शेजारील देशातील व्यावसायिक प्रवाशांसाठी EB4 व्हिसा सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, भारत सरकारने चीन या शेजारील देशातील व्यावसायिक प्रवाशांसाठी, बरोबर का नाही, बिझनेस या ठिकाणी जे काही ट्रॅव्हलर्स असतात त्यांच्यासाठी EB4 नावाचा व्हिसा या ठिकाणी सुरू केलेला आहे. ठीक आहे, याच्या अगोदर देखील आपण चीनबद्दल माहिती पाहिली आहे. चीनचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी.
ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक अंतर्देशीय रेनबो ट्राउट फार्मचे या ठिकाणी इनॉग्रेशन उद्घाटन करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत राजीव रंजन सिंह. या प्रकल्पामध्ये दख्खनच्या पठारावर थंड पाण्यातील ट्राउट मासे वाढवण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी वापरली जाते, ज्यामुळे मत्स्यपालनाच्या नवप्रक्रमाला या ठिकाणी चालना मिळण्याचा या ठिकाणी याच्या मागे उद्देश आहे. तर बरोबर, तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक अंतर्देशीय रेनबो ट्राउट फार्मचे उद्घाटन तेलंगणा राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तेलंगणा राज्याची स्थापना 2 जून 2014 झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कलई 2 हा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये प्रस्तावित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हा जो काही प्रकल्प आहे तो अंजाव नावाचा एक जिल्हा आहे, लोहित नदीवरती बांधला जाणार असून तो 1200 मेगावॉट क्षमतेचा असणार आहे आणि TSDC इंडिया लिमिटेडद्वारे तो विकसित केला जात आहे. बरोबर, तर पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कलई 2 जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत प्रस्तावित आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी आहे इटानगर. 2 महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. या ठिकाणी 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार देखील आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग. पुढचा प्रश्न क्रमांक 10 जगातील दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे झालेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी CSIR NPL या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. बरोबर, पुढचा प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग 2026च्या प्रसारणावरती बंदी घातलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. हा निर्णय BCCIने KKRच्या 2026च्या हंगामासाठी स्टार बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बांगलादेशाकडून. ठीक आहे. बांगलादेश राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, राजधानी आहे ढाका, चलन आहे बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी द लाईट अँड द लोटस रिलायसेस किंवा रेलिक्स ऑफ द अवेक्ट 1 या प्रदर्शनाचे उद्घाटन केलेले आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राय पितोरा सांस्कृतिक संकुल. कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द लाईट अँड द लोटस रिलिक्स ऑफ द अवेक्ट 1 या प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं आहे? या क्लिनिकचं म्हणजेच काय, भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक झारखंड, तमिळनाडू, उत्तर प्रदेश की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.